अंड्याची भाजी ना एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा। त्यासाठी मी इथे कढईत तेल घेतले, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा घालून छान फ्राय करून घेतला। एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसूण, मिरची आणि टोमॅटो याची बारीक पेस्ट करून घेतली। कांदा छान परतून झाला की त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि सगळे मसाले घालून घेतले। धने पावडर, चिकन मसाला, लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गोडा मसाला, हळद आणि मीठ घालून छान मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं दही घातलेलं आहे आणि आता पण छान मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। त्यानंतर वाटलेला मसाला जो आहे तो घालायचा आहे। त्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिक्स करून त्याच्यात घालून घेतलेलं आहे। आता याला छान उकळी येऊन द्यायची आणि तेल सुटेपर्यंत छान गरम करून घ्यायचं। त्याच्यानंतर कसुरी मेथी घातलेली आहे, मस्त तेल याला सुटलेलं आहे। आता फोडलेली अंडी मी याच्यामध्ये अशा प्रकारे घातलेली आहेत। ही अंडी घातल्यानंतर वरून कोथिंबीर घातली आणि एक 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे त्याला। तर खूप सुंदर आणि चमचमीत असा अंडा मसाला फ्राय तयार होतो। तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा तयार करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।